नमस्कार, मी बाळासाहेब लक्ष्मण यादव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथून माझं एक छोटंसं गाव आहे शेलद. आणि या शेलद गावामध्ये माझे एक मित्र आहेत एकनाथ गायकर. या एकनाथ गायकर सरांनी आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये 10 गुंठ्यामध्ये 500 झाडांची लागवड केलेली आहे. 500 झाडांमध्ये साधारणपणे 7 महिन्यापूर्वी लागवड केलेली आहे सदाबहार पेरूची. आणि आता त्यांचा प्लॉट 8 महिन्यात झालेला आहे आणि मार्केटला माल चालू झालेला आहे. तर आपल्याकडं साई माऊली ग्रुपच्या वतीनं याचं पेरूचं संपूर्ण मार्गदर्शन महाराष्ट्रभर चालतं. आणि ह्या महाराष्ट्रभर मार्गदर्शन करत असताना साई माऊली ग्रुपचे मार्गदर्शक श्री लक्ष्मण शिंदे सर आज आपण आपल्या एकनाथ गायकर यांच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडूनच आता पुढचं मार्गदर्शन आपण घेऊया. नमस्ते सर, आमच्या शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, मी शेतीमित्र लक्ष्मण शिंदे. बघा, आज जसं आपण बाळासाहेब यादव सरांनी आज आपल्या पंचक्रोशीमध्ये मोठं काम उभं केलंय की जी आजची लागवड बघताय आपण गायकर साहेबांनी केली आहे. ही आपल्या गेल्या 1 वर्षापासून आपल्यासोबत जोडले गेले. त्या माध्यमातून त्यांनी 6x2 ही सदाबहार पेरूची लागवड केली. सदाबहार पेरू म्हणजे हा बॉन्साय टेक्निकचा असतो. म्हणजे हा 8 ते 10 वर्षामध्ये फक्त खांदा एवढा बनणार. आणि या छोट्या छोट्या झाडांना आज तुम्ही बघू शकता एका एका झाडावरती, दादा खाली दाखव, एका एका झाडावरती 30-30, 40-40 काळ्या म्हणजे फॉर्म लागलेला आहे. काही माल हार्वेस्टिंगला पण गेलाय. आणि तसंच वरती लगेच बघा, वरती लगेच पुन्हा पंप पिशवीमध्ये जाण्यासाठी आणि लगेच कळ्या पण लागल्या. म्हणजे हा याची जी सायकल चालू असते सतत सदाबहार असल्यामुळे हा याला वर्षभर माल चालू असतं. अजून आपल्यासोबत इतर शेतकरी पण आज त्यांनी शिवार फेरी केली, या प्लॉटची पाहणी केली. बघा, आज या 500 झाडांमध्ये 12 ते 15 हजार इतकी फॉर्म पिशवी लागली गेली आहे. प्लॉटचं वय आहे फक्त 7 महिन्याचं. 7 महिन्यामध्ये म्हणजे आपण लागवडीनंतर 4 महिन्यामध्ये कळ्या पकडतो आणि 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये 100% माल हा मार्केटला विकायला जातो. पहिल्या वर्षी एक 7-8-10 किलो पहिला बारातच एका झाडातून भेटतोय. आणि नंतर येणारा जो फुलकळी म्हणजे एका वर्षामध्ये एका झाडातून 20 किलो प्लस माल हा आपण सदाबहार पेरूमधून घेऊन देतोय. आणि आज काळाची गरज आहे की या आपण ज्या पारंपरिक शेतीमध्ये अटकून पडलोय त्या शेतीतून बाहेर निघून एक वेगळं काहीतरी करून फळ वनस्पती क्षेत्राकडे वळून आज आपण टनेजने उत्पन्न घेऊन लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतो. आणि एवढ्या लांब गायकर सरांनी आपल्यावरती विश्वास ठेवून आज हा प्लॉट डेव्हलप केलाय. सर, आपल्याला काय वाटतं या प्लॉटच्या विषयी आणि सदाबहार व्हरायटीच्या विषयी? आता सांगायचं म्हटलं तर असं की अतिशय चांगल्या पद्धतीचं हे पीक आहे. जास्त कष्ट पण नाही याच्यामध्ये आणि आपल्याला दीर्घकाळ याच्यातून चांगला नफा भेटू शकतो. कारण की आपल्याला हे पेरू सदाबहार असल्यामुळं तो कंटिन्यू रुटीन मध्ये चालूच राहणार आहे. म्हणजे आपलं कधी बंद नाही होणार आहे. कारण कंटिन्यू 12 महिने पण तो सतत चालू असल्यामुळं आपल्याला त्याच्यामधून चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न भेटतं. दुसऱ्या मालामध्ये आदबण्यापेक्षा आणि कष्ट वाया घालवण्यापेक्षा याच्यामध्ये जर कष्ट केलं तर खूप काही असा फायदा आहे आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न पण चांगलं भेटतं. 1000 ते 15,000 फॉर्म पिशवी लागली. म्हणजे आज 1 किलोमध्ये 3 ते 4 फळं जरी पकडले तर आज यांच्याकडे 6-7 टन इतका माल उपलब्ध होणार आहे 5 टनाच्या पुढे. आणि एकदम मिनिमम रेटने जो आता मार्केटमध्ये आजची तारीख आहे 3 ऑगस्ट 2025. आजचा रेट 30-35 ते 60 रुपयापर्यंत पेरू आहे. मी म्हणतो सगळ्यात कमी रेट जरी सापडला 30 रुपयांनी जरी सापडला, आज यांच्याकडे 5 टन माल 5-15 म्हणजे 1.5 लाख रुपये आपण या 500 झाडांपासून उत्पन्न घेऊ शकतो का जे पारंपरिक शेतीमध्ये कधीच शक्य नाही. या पद्धतीने त्यांनी खूप सुंदर क्षेत्र डेव्हलप केलंय. या प्लॉटच्या बाजूलाच त्यांचं परत एक क्षेत्र आहे, तिथे त्यांनी 1000 झाडांची लागवड केली. म्हणजे एकूण त्यांचे 1500 झाडं आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना जी आपण झेन आंब्याची माहिती सांगायला आलोय आज, जो वर्षभर आंब्याला आंबे देतोय की वर्षातून 2 ते 3 वेळेस आंब्याला आंबे येत आहे. दिसायला केशर आंब्यासारखा आणि खायला हापूस आंब्याची टेस्ट. या पद्धतीने जो आपली असलेला जो झेन वाण आहे तो आपण आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय. आणि पेरूमध्ये यशस्वी काम करून आज शेतकऱ्यांना आपण ते खरोखर दाखवून दिलंय का 8व्या महिन्यामध्ये माल विक्रीला जातो आणि 1 वर्षामध्ये तुम्ही केलेला खर्च 100% निघतो. आज सर्व शेतकरी जर इथं उपस्थित राहिले, मी सर्वांचे स्वागत. आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी प्लॉट डेव्हलप केलाय. बघा, सतत 2-3 महिन्यापासून यांच्याकडे पाऊस चालू आहे पण कुठल्याही जात डिप्रेशन मध्ये जात नाहीये. यादव सरांचे मी कौतुक करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर त्यांनी प्लॉट डेव्हलप केलाय. धन्यवाद. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत करताय तुम्ही आरती धच वन साइड किंग हाय आम्ही.
मिशीवर डोळ्यात आग, एकटा भिडतोय कोण नाही माग, नाही पळायचं थांबून बघा, मग कळालं माझी रग. ताव मिशीवर डोळ्यात आग, एकटा भिडतोय